स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊसाची FRP रक्कम एक रकमी मिळावी या मागणीला अखेर यश आलंय। न्यायालयानं सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी असा निर्णय दिला आहे। न्यायालयाच्या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून स्वागत केलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा 2025 ठेव योजना व्याजदर 8.60%। योजना येत्या 31 मार्च पर्यंतच, अटी लागू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊसाची FRP रक्कम एक रकमी मिळावी या मागणीला यश आलंय। न्यायालयानं सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी असा निर्णय दिला आहे। न्यायालयाच्या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून स्वागत केलंय। आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी या निर्णयाचं स्वागत करत कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना पेढे भरवत फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या माध्यमामधून गेल्या काही वर्ष हा लढा सुरू होता। या लढ्याला सर्व शेतकरी आणि संघटनेच्या माध्यमामधून यश आलंय। आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर कारखान्याचा FRP रक्कम हिशोब काढला असता 300 रुपयापेक्षा जास्त आणि विघ्नहर कारखान्याकडनं 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम येणं बाकी आहे। या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ राहिलेली रक्कम जमा करावी, अन्यथा साखर आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बांगर यांनी म्हटलंय। तसेच इतर खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांकडून देखील संपूर्ण रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत असं देखील बांगर यांनी म्हटलंय। निर्णय आहे शेतकऱ्यांचा हा झालेला विजय आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी लढत असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, केंद्रामध्ये जो FRPचा कायदा झाला ऊसाच्या संदर्भामध्ये, तो राजू शेट्टी साहेबांच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्या कारखानदारांना वठणीवर आणण्याचं काम राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी केलेला आहे। 2022 साली उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, मुळात उद्धव साहेब हे शहरी भागामध्ये नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे। ग्रामीण भागातले फारसं उद्धव साहेबांना माहीत नसतं। त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी, कारण यांचे सगळ्यांचे साखर कारखाने आहेत आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी FRPचा केंद्राचा असलेला कायदा, मुळात राज्य सरकारला त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार नसताना या ठिकाणी या कायद्यामध्ये बदल करण्याचं काम राज्य सरकारने त्या ठिकाणी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी केलं आणि राजकारण्यांनी आपली कारखान्याची पोळी भाजण्यासाठी, आपल्या कारखानदारांचं हित साधण्यासाठी, शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यासाठी हा आत्मघातकी निर्णय त्या ठिकाणी घेतला। परंतु यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आलं नाही। राजू शेट्टी साहेब गेली 3 वर्ष सातत्याने याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होते। शेवटी यांनी या आमच्या मागणीला किंमत दिली नाही। मग राजू शेट्टी साहेब हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी केले, त्यांनी याचिका दाखल केली आणि गेली 3 वर्ष आज हा संघर्ष त्या ठिकाणी सुरू आहे। आणि आज काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशी ऐतिहासिक निर्णय हायकोर्टाने त्या ठिकाणी दिला आणि हायकोर्टाने सांगितलं, केंद्र सरकारच्या कायद्यानुसार ऊसतोड झाल्यापासून 14 दिवसाच्या आत गेल्या वर्षीचा साखर उतारा गृहीत धरून त्या ठिकाणी एक रकमी FRP दिली पाहिजे असा निर्णय, ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी हायकोर्टाने त्या ठिकाणी दिला आणि याचा सगळ्या स्तरातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी जल्लोष करून स्वागत केलेलं आहे। आणि आता FRP प्रमाणे एक रकमी पैसे कारखानदारांनी दिले नाही तर साखर कारखानदारांवर साखर आयुक्तांचा त्या ठिकाणी कंट्रोल असतो। साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सातत्याने पाठपुरावा करत असते। जे कारखानदार अशा पद्धतीने एक रकमी FRP देणार नाहीत त्यांच्यावर साखर आयुक्तांना कारवाई करायला आम्ही त्या ठिकाणी भाग पाडू आणि जर FRPचे पैसे उशिरा दिले तर व्याजासकट हे पैसे कारखानदारांना देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे देखील सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागरूक राहून त्या ठिकाणी काम करेल आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। स्वाभिमान कारखान्यांनी जर एक रकमी FRP दिली नाही तर पुढचं पाऊल काय असणार? कोर्टापेक्षा कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही। कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, एक रकमी FRP दिली नाही तर व्याजासकट हे पैसे शेतकऱ्यांना देणं कायद्यामध्ये बंधनकारक आहे
आणि दुसरा पुढचा वर्षीचा हंगाम जोपर्यंत सुरू होतोय त्याच्या आत जर हे पैसे व्याजासकट शेतकऱ्यांना दिले नाही तर कायद्यामध्ये ही तरतूद आहे, कारखान्याची प्रॉपर्टी लिलावात काढून त्याचा लिलाव करून ते पैसे शेतकऱ्यांना देण्याची कायद्यामध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे. त्यामुळं कारखानदार अशी रिस्क घेणार नाही आणि जे कारखानदारांनी FRP दिली नाही त्याचा सगळा डाटा पाहून आम्ही साखर आयुक्त कार्यालयाकडे त्याचा पाठपुरावा करणार आहोत. यावर्षी देखील भीमाशंकर असेल, विघ्नर कारखाना असेल किंवा या परिसरातील कारखान्यांकडे आम्ही जी 3100 रुपयाची मागणी केली होती, गेल्या वर्षीचा साखर उतारा गृहीत धरूनच ती मागणी एक रकमी आम्ही केली होती, परंतु आपण पाहिलं भीमाशंकरनी 2630 रुपये दिले, विघ्नरनी 2620 रुपये दिले. अरे तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळता. आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून 300 रुपयापेक्षा जास्त रक्कम येणे बाकी आहे. एक रकमी FRPचा हिशोब जर काढला तर, आणि विघ्नर कारखान्याकडे जवळपास 500 रुपयाच्या आसपास रक्कम येणे बाकी आहे. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. अन्यथा साखर आयुक्तांना कायदेशीर अधिकार आहेत. आम्ही साखर आयुक्तांक पाठपुरावा करून या कारखानदारांवरती कारवाई करायला लावणार आहोत. नुसत्या याच कारखान्याला नाही तर खाजगी कारखाने असतील किंवा बाकीचे सहकारी साखर कारखाने असतील त्याही कारखान्यांच्या पाठीमागे लागून एक रकमी FRP शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या बातचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.